पद्धतीनं शिवसेनेत शाखा प्रमुखांना महत्व आहे, तसं कुठल्याही पक्षाच्या शाखा प्रमुखांना मी तर बघितलेलं नाही, कारण मी इतर पक्षात सुद्धा काही दिवस काम केलंय. शाखा प्रमुखांना सगळ्यात जास्त रिस्पेक्ट कुठल्या पक्षात मिळत असेल तर ते शिवसेनेत मिळते. आणि स्वतः आपले नेते आवर्जून सांगतात, शेवाळे साहेब असू द्या, शिंदे साहेब असू द्या, की मी शाखा प्रमुख पासून ते इथपर्यंतचा प्रवास आहे. त्याच्यामुळं काही लोकांना साहेब आता मुंबई, पुणे, ठाणे आणि तुमच्या कोकण पट्ट्यामध्ये शाखा प्रमुख होत असताना एक इंटरेस्ट आहे. पण आमच्याकडे काय झालंय, सगळ्याला मेन पदावरच काम करायचंय. त्यांना असं वाटतं की शाखा प्रमुख म्हणजे तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता काम करत आहे, चौथ्या फळीतला काम करत आहे. पण असं होणार नाही. ज्या पद्धतीनं मुंबईचं संघटन, कोकणातलं संघटन आहे, त्याच धर्तीवर आपल्याला सोलापूर जिल्ह्याचं संघटन येणाऱ्या काळात बांधावं लागणार आहे. आणि ते बांधताना कोण कुठल्या शाखेत आलाय त्याच्यावरच त्याचं पुढचं राजकीय भवितव्य असणार आहे. कारण बऱ्याच लोकांना आता पदाधिकारी आहेत, पण साहेब पदाधिकारी असून मला वाईट वाटतंय की त्यांची शाखाच नाही. पण मुंबईला गेले, फिरले आणि पत्र आणले, पण त्यांना जर आता विचारलं तुम्ही मूळच्या कुठल्या शाखेचे आहेत तर त्यांना शाखाच नाही. तर आपण साहेब आता एक कंपल्शन करूयात, तुम्ही आता आदेशित करा की ज्या पदाधिकाऱ्याची शाखा नसेल तो पदाधिकारी नसेल असं तुम्ही तेवढं तरी डिक्लेअर करा. कारण ज्या पदाधिकारी स्वतःची शाखा नाही आणि तरी तो पदाधिकारी म्हणून काम करत आहे, तर हे लाजिरवाणी गोष्ट आपल्या पदाधिकाऱ्यांना समजून घेतली पाहिजे. माझं म्हणण्याचा उद्देश कोणाला एकाला हेतूनी नाही. माझं म्हणणं आहे की प्रत्येकाची एक ना एक शाखा असलीच पाहिजे आणि त्या शाखेतनं आलेला कार्यकर्ताच या पदावर बोलला पाहिजे, आला पाहिजे, बसला पाहिजे. आपण बीएलएच्या बाबतीत साहेब आम्हाला माने साहेबांनी जे जे मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. पण सोलापूरचा उन्हाचा पारा तुम्हाला माहित आहे, 44-45 डिग्रीचं तापमान आहे आणि आम्हाला आवर्जून जे बीएलए नेमलेले, जे शासकीय असून सुद्धा शासकीय बीएलओ आम्हाला कुठली मदत करत नाहीत. कारण साहेब त्यांची पर्सनल मीटिंग काही लोकांबरोबर झालेली आणि त्यांना आदेश पण तसा दिलाय. पण माझं असं म्हणणं आहे साहेब की तुम्ही पण आता ज्या पद्धतीने आज ज्या आमच्या व्यथा ऐकून घेतला, त्यानंतर आम्हाला काही गोष्टी सांगितले, त्या सगळ्या तंतोतंत जर पाळल्या गेल्या तर सोलापूर जिल्ह्यातलं चित्र बदलायला फारसा वेळ लागणार नाही. कारण साहेब आता स्थानिक स्वराज्य इलेक्शन मध्ये जर इथं 2 नंबरचा पक्ष कुठला ठरला असेल तर हा शिवसेना ठरलेला आहे. हे तिवार आहे आणि ह्यांना कोण थांबवू शकतंय, ती ताकद फक्त पुण्यामध्ये आहे. हे सोलापूर जिल्ह्याने सिद्ध करून दाखवलेले आहे की त्यांना थांबवण्याची ताकद जर कुणाकडे असेल तर ती फक्त आपल्याकडे आहे. साहेब आमच्या इथं सोलापूर महानगरपालिकेला 19 मतांना उमेदवार गेला, 200 मतांनी उमेदवार गेला. असे उमेदवार आहेत की आमचे 200 मतांनी आणि 1000च्या फरकाने पडलेले 9 ते 10 उमेदवार आहेत की ते फक्त 900-800 मताच्या फरकात 200 पर्यंत आहेत. हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी आपल्याला 9,000 मतं पडून आपला उमेदवार पराभूत झालेला. मग ती मतं जी आहेत ते शिवसेनेची. आणि माझं सुद्धा साहेब मी सांगितलं की मागची लोकसभा आपण त्यांच्या सोबत होतो. तुम्हाला माहित आहे ती लोकसभा महायुती म्हणून लढलो तरी सुद्धा आपण जिंकू शकलो नाही. आणि त्यांना आता असं वाटत असेल की आपल्याला सोडून ते जिंकू शकतील तर त्यांना लक्षात ठेवलं पाहिजे, त्या भ्रमात त्यांनी राहू नये. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेनेला घेतल्याशिवाय सोलापूरची लोकसभा कुणालाही जिंकता येणार नाही. ही सोलापूर जिल्ह्याची सध्याची परिस्थिती. कारण या लोकसभेमध्ये अक्कलकोट बसनं जर बघितलं तर सन्माननीय मेत्रे साहेब, आदरणीय मेत्रे साहेबांनी त्यावेळेस तिथं काम केलं. आज मेत्रे साहेब आपल्या बरोबर आहे. तिथं थोडी एक काळ शिवसेना कमी होती, पण आता तिथं प्रचंड ताकदीने त्या मतदारसंघामध्ये, मोहोळ मतदारसंघामध्ये साहेब आपल्याकडे खरे साहेब जरी आज तिथं असले तर ते जाहीररित्या आपल्या प्रत्येक माणसाला मदत करतात, आपल्या कार्यकर्त्याला ताकद देतात. मोहोळ मतदारसंघामध्ये आपण तितक्याच ताकदीने आहे. आणि पंढरपूरला असेल या लोकसभेमधल्या तर पंढरपूर मंगळवेढामध्ये सुद्धा जे काही भालके असतील, अनिल दादा असतील, यांच्या येण्याने म्हणजे आता या लोकसभेमध्ये जी काही चित्र तयार होणार आहे साहेब, शिवसेनेला घेतल्याशिवाय कुणाचंही काही पान हलणार नाही. ही परिस्थिती आज शिवसैनिकांनी स्वतःच्या कर्तृत्वावर करून दाखवली आहे. ते शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य करून या सगळ्यांनी आता आपल्याकडे येऊन शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून अशी चांगली परिस्थिती आपल्या जिल्ह्यात तयार असताना आता आपण सगळ्यांनी, वरच्या नेत्यांनी पर्यंत आमची अशी तक्रार होती साहेब की आमच्याकडे कोण येत नाही, आमच्याकडे कोणाचं लक्ष नाही. पण आमच्याकडे लक्ष आहे हे मी मागं पण सांगितलेलं आहे. आज साहेब 2 दिवसाचा दौरा काढून तुम्ही बघितलं असेल, मंचकावरील सगळे मान्यवर महाराष्ट्रभर फिरत असताना 2 दिवस झाला सोलापूर जिल्ह्याला आहेत आणि आपल्या पदरात काय मिळत नाही असं जी आपली खंत होती. मला सांगा बाकीच्या लोकांना काय मिळालं काय नाही माहित नाही, पण सोलापूर जिल्ह्याला आदरणीय शिंदे साहेबांनी ज्योतिताईंना राज्यसभेवर देऊन आमच्या सगळ्या कसं भरून काढले.
भले आमच्या कार्यकर्त्याला काय काय मिळालं असेल नसेल माहित नाही, निधी मिळाला नाही मिळाला त्या, पण जिथं सर्वात सन्मानाचं पद होतं, सर्वात महत्वाचं पद होतं, ते सोलापूर जिल्ह्याला देऊन खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्याला न्याय दिलेला आहे. आणि त्याचा आपल्याला आता परतफेड काय करायचे, तर आपल्याला शिंदे साहेबांच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहा. हे 3-4 वर्ष खूप महत्वाचे आहेत, बाकी येणारा काळ सगळा आपला आहे. तुम्हाला माहित आहे महाराष्ट्राचं राजकारण कशा पद्धतीने चाललंय, ज्या परिस्थितीत आपण आहोत, या सगळ्यामध्ये सगळ्यांची आशा जर कुणाकडनं असेल तर आपल्या पक्षाकडनं आहे. आणि आपल्याकडे लोक विश्वासाने बघत असताना आता आपल्या कार्यकर्त्यांनी ताकदीने लोकांना जुडलं पाहिजे, भेटलं पाहिजे. माझी साहेब तुम्हाला विनंती आहे की आपला जिल्हा संपर्क कार्यालय स्वतंत्र व्हावं, याकरता राहुल शेवाळे साहेबांनी त्यांच्याकडे असलेलं कार्यालय सांगून आम्हाला सगळ्यांना म्हणजे ज्योतिताईंच्या ताब्यात देऊन ते बसण्याची व्यवस्था करून कायमची करावी. म्हणजे कार्यकर्ता अमोल शिंदेच्या ऑफिसला नको, मित्रेन साहेबांच्या नको किंवा काय नाही, हक्काच्या शिवसेनेच्या कार्यालयात जाऊन बसला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे. तर त्याच्यासाठी आपण ते अशा पद्धतीने येणाऱ्या काळातलं नियोजन करावं. आपण जे जे आदेश दिले ते पाळण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनमध्ये ज्या ज्या लोकांना उमेदवारी मिळाल्या त्यातली काही माणसं आपल्याकडे आता येत नाहीत. त्याचं कारण आहे की त्यांना इथं आल्यानंतर त्या पद्धतीची चांगली वागणूक मिळत नाही असं काही लोकांचं मत आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आपण त्यांच्याकडे तिकीट द्यायला गेलो होतो, तर आता त्यांना सुद्धा परत एकदा समाविष्ट करून शिवसेनेचा भाग आहोत तुम्ही, आणि त्यांना आपण समाविष्ट करून घेऊन येणाऱ्या काळामध्ये काम करू अशा पद्धतीचं सर्वांना हे करतो. साहेब आपण एवढ्या वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि आपण जे काय आदेश सांगाल तो तंतोतंत शिवसेना पाळेल. यानंतर स्वतः साहेब बोलतील. आज आपल्या बैठकीला उपस्थित असलेले शिवसेनेचे खासदार आणि आपले संपर्क प्रमुख आदरणीय धैर्यशीलजी माने, शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी खासदार आदरणीय राहुल शेवाळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राज्यसभेच्या खासदार आदरणीय ज्योतिताई वाघमारे, माजी राज्यमंत्री सिद्धरामजी मेत्रे साहेब, अमोल बापू शिंदे, महेशजी साठे, सचिनजी चव्हाण, अमरजी पाटील, आनंदजी तानवडे, व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी, महिलांच्या सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, अक्कलकोट विधानसभा, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण आणि सोलापूर उत्तर असा आपला BLNचा आजचा मेळावा आहे. राहुल शेवाळे साहेब हे राष्ट्रीय सरचिटणीस, BLNचं 100% काम पूर्ण झालंय, त्याच्याबद्दल आम्ही सगळे तुमचं कौतुक नक्कीच करतो. पण 4 मतदारसंघाची BLNची संख्या जर बघितली तर 1035 होती. काय झालं? आवाज येत नाही. 4 मतदारसंघाची BLNची संख्या ही 1035 होते. राहुल शेवाळे साहेब म्हणाले की खुर्च्या 180 आहेत आणि सगळे उभे असलेले आपण 100 म्हटले आणि सगळेच BLA आहेत असं म्हटलं तर 200 BLA आजच्या बैठकीला उपस्थित आहेत. मला विनंती करायची आहे की मध्य सोलापूर मतदारसंघ जो आहे त्यातनं किती BLA आले जरा हात वर करणार का? बरं, जाताना त्यांना भेटतो बाहेर. उत्तर बरं, बाकीचे बाहेर आहेत त्यांना पण जाताना भेटतो. मध्य झालं का? दक्षिण पहिल्यांदा 2 मीटिंग अक्कलकोट आणि दक्षिण ठरलं होतं आणि ते 2 नंतर नाही असू दे. त्यामुळे ते आहे. पण आपण समजू 280 आणि बाकी सगळे अदृश्य हजर आहे. माझी विनंती आहे, परवा आम्ही संभाजीनगरला होतो. मी, राहुल शेवाळे साहेब, 47.5 डिग्री सेल्सिअस इथलं तापमान होतं. 3 वाजताचा मेळावा होता. 2 मतदारसंघाचा होता. सुमारे 2,500 ते 3,000
पदाधिकारी आणि बीएलए त्या ठिकाणी उपस्थित होते. कालपासून आम्ही माढा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा फिरायला सुरुवात केली. त्याची सुरुवात फलटणमधून झाली. फलटण आणि माण खटावचा मेळावा झाला, किमान 2,000 ते 2,500 लोक होते. त्याच्यानंतर 2 मतदारसंघाचा मेळावा झाला, तिथं देखील 2,000 ते 2,500 लोक होते. असं करत करत काल पंढरपूरला जेव्हा आलो, ते पंढरपूरच्या देखील 2 मतदारसंघामध्ये जवळजवळ 1,000 ते 1,200 पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. हे सांगण्याचं कारण आहे, मी तुम्ही काम केलं नाही असं म्हणत नाही, पण काम केलेलं जर जनतेला दाखवायचं असेल, लोकांना दाखवायचं असेल आणि आपली ताकद निर्माण करायची असेल, तर सगळेच्या सगळे बीएलए आज या बैठकीला उपस्थित असणं हे गरजेचं होतं. कारण शेवटी आपल्या संख्येवर आपली ताकद समोरचा बघत असतो. आपली ताकद किती आहे हे बोलून सांगून उपयोगाचं नाही, तर आपली ताकद ही समोरच्याला दिसली पाहिजे. आज आपण जिल्हा परिषदेला सामोरं गेलो, नगरपालिकेला सामोरं गेलं. शिवसेना म्हणून आपलं अस्तित्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील फार मोठं ठेवण्यासाठी तुम्हीच सगळ्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही कोणीच नव्हतो, परंतु हे अस्तित्व आहे त्याच्यापेक्षा दुप्पट चौपट जर करायचं असेल तर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीला प्रामाणिकपणानं काम करण्याची गरज आहे. आपल्याला इतिहासात एक गोष्ट मानेसाहेब माहीत आहे, शंकराच्या पिंडीवर दूध घालायचं असतं अख्ख्या गावानं, आणि अख्ख्या गावामध्ये चर्चा होती आता उद्या पिंडीवर दूध घालायचं. त्याच्यामुळे मी म्हणतो मी कशाला घातलं पाहिजे, अमर पाटील दूध घालतात. अमर पाटील म्हणतात मी कशाला घातलं पाहिजे, महेश साठे घालणार आहे. महेश साठे म्हणतात मी कशाला घालायला पाहिजे, सिद्धराम बेंद्रे घालणार. सिद्धराम बेंद्रे म्हणतात मी कशाला घालायला पाहिजे, अनिल बापू घालणार आहे. असं करत करत अख्खा गाव ठरवतो की समोरचा दूध घालणार आहे तर आपण कशाला घालायचं. आणि दुसऱ्या दिवशी शंकराच्या पिंडीवर एक थेंब सुद्धा दूध जमा होत नाही. त्याच्यामुळे मानसिकता आपण बदलणं थोडं गरजेचं आहे. मी काय परीक्षा घ्यायला किंवा किती बीएलए आले हे बघण्यासाठी इथं आलेलो नाही. मी पण शिवसैनिकच आहे, मी देखील तुमचा सहकारीच आहे. फक्त मी तुम्हाला जाणीव करून देतो की आपण ज्यावेळी समोरच्यावर आगपाखड करतो, समोरचा असा वागतोय म्हणून ज्यावेळी आपण सांगतो, तर आपण देखील कसं वागतो याचं आत्मचिंतन आणि आत्ममंथन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. सोलापूर शहरामध्ये आज फार मोठी ताकद आपण आपल्या संख्येनं दाखवू शकलो असतो, तर समोरच्याला देखील कळलं असतं की आता शिवसेनेनं सुरुवात केली, बरोबर ना. आणि शिवसेनेची सुरुवात वाजत गाजत जशी होते तशी समोरच्याला थांबवण्याची देखील किमया ही शिवसेनेमध्ये वाजत गाजतच असते. हा शिवसेनेचा इतिहास आहे आणि तो इतिहास आपल्याला जपायचा आहे. आपण शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये बोलतो, साहेब आज कुठे आहे, दिल्लीमध्ये आहे. लातूरचं आताचं टेम्परेचर किती आहे, 42 का 45 पुढे गेलं. साहेबांचा दुपारी कार्यक्रम कुठे आहे, कुठं, लातूरला ना, लातूरला ना नाही, लातूर जिल्ह्यामध्ये. ते काय उटी नाही ना, तिथं थंड हवेचं ठिकाण नाही. मग आपले नेते एका कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी दिल्लीवरनं थेट 47 डिग्रीच्या प्रदेशामध्ये जाणार आहेत आणि ते 20-20 तास काम करतात. भले आपण सावली असताना 2 तास काम करावं ही आपल्याला विनंती आहे. आणि शेवटी पक्ष हा तुमच्या ताकदीवर चालतो. तुम्ही जर समोर नसाल तर आमच्या व्यासपीठाला काही सुद्धा व्हॅल्यू नाही, काही सुद्धा किंमत नाही. आम्ही स्वयंभू फक्त राहू. म्हणून कार्यकर्ते, बीएलए, बूथ प्रमुख, गटप्रमुख, शाखा प्रमुख हे सगळे आपले असले पाहिजे. बरं, सोलापूरचा दौरा करत असताना 2 दिवस सगळे दिग्गज आहेत. काही माजी आमदार आहेत, काही माजी मंत्री आहेत, काही जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, काही प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य झालेले आहेत. मग अशी सोलापूरमध्ये ताकद असताना आपण आपलं प्रदर्शन करायला कमी पडतोय का, किंवा आपण आपलं प्रेझेंटेशन करायला कमी पडतोय का, याचा विचार देखील आपण केला पाहिजे. आणि या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर अजून एक मला जे भावलं ते म्हणजे तुम्ही आदरातिथ्य फार चांगलं करता. प्रत्येकाचा 4-4, 5-5 वेळा सत्कार होतोच. अमोल बाप्पा आता नाही झाला त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. ऐका म्हणूनच सांगितलं. आपण कार्यकर्ते आहोत, लक्षात घ्या. आपण शिवसैनिक आहोत. आपण आपली ताकद वाढून सत्कार एकनाथ शिंदे साहेबांचा करूया, आपला सत्कार करून घेण्यापेक्षा. मगाशी मी कुठेतरी सांगितलं की शेवटी आता माझी मान तुटेल की काय असेल. म्हणजे किती हार, कोण म्हणतो पुदिनाचा आहे, कोण म्हणतो तुळशीचा आहे, कोण म्हणतो चाफ्याचा आहे. पण त्यांना सगळ्यांना मी सांगितलं
जे जे मोठे मोठे हार घालतायत ते पदाधिकारी होतील याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळं 5 तारखेला धैर्यशील माने साहेबांनी मुलाखती देखील लावलेल्या आहेत आणि मुलाखतीमध्ये व्यासपीठावरचेच पदाधिकारी होतील ह्याची देखील गॅरंटी नाही. समोरचा सर्वसामान्य कार्यकर्ता ताकदीचा असेल तो देखील इकडे येऊ शकतो अशी आता यंत्रणा एकनाथ शिंदे साहेबांनी निर्माण केलेली आहे. त्याच्यामुळे जो काम करेल, जो ताकदीनं निष्ठेनं एकनाथ शिंदे साहेबांचा विचार म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा लोकांपर्यंत पोचवेल, हाच भविष्यातला आपला आता पदाधिकारी असणार आहे. तुम्ही चिंता करू नका. आम्ही सगळे सकाळी 12-13 लोकांना, प्रमुख लोकांना घेऊन एकत्र बसलो होतो. यायला उशीर झाला त्याचं कारणच हे होतं की जिल्ह्यातले सगळे जे नेते मंडळी आहेत त्यांना आम्ही स्पष्टपणाने विनंती केली की तुमच्यामध्ये एकमत ठेवा. तुम्ही गटबाजी करू नका, तुम्ही मतभेद निर्माण करू नका, तुम्ही मनभेद निर्माण करू नका, तुम्ही कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पार्टमध्ये डिव्हाइड करू नका. आपला एकच गट आहे शिवसेना आणि तो म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा. असं जर तुम्ही वागला तर अख्खा सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या ताब्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही अशी आम्ही त्यांना विनंती केली. कारण आदेश देण्याएवढी आम्ही काही मोठे नाही. तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना अजून एक महत्वाची माहिती असली पाहिजे की आज विधान परिषदेची निवडणूक होते. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपणच आपल्याला कमी लेखतोय. आज देखील शिवसेना म्हणून 105 ते 110 मतदार हे फक्त आपल्या शिवसेनेचे आहेत याची नोंद देखील समोरच्याना, आजूबाजूच्या सगळ्या लोकांना घ्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे 110 मतदार आपले आहेत याचा अर्थ शिवसेनेचं प्राबल्य या सोलापूर जिल्ह्यामध्ये दखल घेण्या एवढं आहे आणि भविष्यामध्ये प्रत्येक निवडणुकीला शिवसेनेची दखल घ्यावीच लागेल एवढी ताकदीची संघटना आम्ही सोलापूरमध्ये उभं करणार आहोत. हा संकल्प आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी केला. बापू, मी सगळ्यांना हात वर करायला लावले याचा अर्थ मी कोणाला मन दुखवायचं नव्हतं. पण जशी जिल्हा प्रमुखांची जबाबदारी आहे तशी बूथ प्रमुखांची देखील जबाबदारी आहे की आपल्या पक्षाला ताकद देणं. मी अनेक वेळा सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील जिल्हा प्रमुख होते आणि ज्यांच्या आदर्शानं पक्ष चालतो ते माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब देखील जिल्हा प्रमुख होते. पण आनंद दिघे साहेबांचा जर आपण दरारा बघितला तर त्यावेळेचे शिवसेनेचे आमदार, खासदार त्यांना आदरयुक्त घाबरायचे. एवढी ताकद माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांची होती. शिंदे साहेबांची देखील ताकद तशीच होती आणि म्हणूनच शिंदे साहेब हे सगळं करत शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचले. आता अमोल तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये तपश्चर्या आहे आणि म्हणून तुमच्यातला कोण जिल्हा प्रमुख होऊ शकत नाही, तुमच्यातला कोण उपनेता होऊ शकत नाही अशातला भाग नाही. तुम्ही प्रामाणिक काम करा. त्या प्रामाणिक कामाची दखल माननीय एकनाथ शिंदे साहेब नक्की घेतील हा विश्वास सोलापूरच्या सगळ्या बूथ प्रमुखांना द्यायला आम्ही आलेलो आहोत. बूथ प्रमुख हा आपल्या पक्षाचा कणा आहे. मी मगाशी मला शिवाळे साहेबांनी ज्यावेळी सांगितलं त्या प्रत्येक मतदारसंघाची BLEची आकडेवारी बघितली. या 4 मतदारसंघात सगळ्यात जास्त पुढे माननीय सीताराम बेत्रे साहेब आहेत. तसं विधान परिषदेच्या मतदारामध्ये देखील या जिल्ह्यामध्ये सीताराम बेत्रे साहेब पुढे आहेत. परंतु हे सगळं होत असताना आपण आपली एकत्र ताकद समोरच्याला दाखवत नाही म्हणून समोरचे आपल्याला दुबळा समजतात. म्हणून आपण एक संघ राहिला पाहिजे. मी मगाशी देखील सांगितलं की आपला बूथ प्रमुख हा कणा आहे. त्याच्यामुळे बूथ प्रमुखाच्या घराला संरक्षण देणारा आपला नेता एकनाथ शिंदे साहेब भविष्यात ठरणार आहे याची देखील नोंद घ्या. तुम्हाला ते काय देणार आहेत, कशा पद्धतीनं तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करणार आहेत, तुमचं संरक्षण करणार आहेत हा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील. ते काही पैसे देऊन करणार नाहीत. स्वतःचं कुटुंब शिवसेना असल्यामुळे कुटुंब प्रमुख म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेब बूथ प्रमुखांपर्यंत एक वेगळी यंत्रणा तयार करतात. त्याच्यामुळे जर बूथ प्रमुखांची म्हणजे जवळजवळ 1.5 लाख, 2.25 लाख बूथ प्रमुखांची जर काळजी माननीय एकनाथ शिंदे साहेब घेणार असतील तर आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेची काळजी घेणार आहोत की नाही हे देखील विचार आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आमचं सगळ्यांचं मत आहे की आपण सक्षमपणानं शिवसेना वाढीसाठी काम केलं पाहिजे. आज धैर्यशील माने साहेब खासदार कुठचे आहेत? कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत. कोल्हापूर, सांगली असा त्यांचा मतदारसंघ आहे. मी कोकणात येतो. राहुलजी चेंबूरच्या मतदारसंघाचे खासदार आहेत, त्यांचं कार्यक्षेत्र आहे. आम्ही आमचे मतदारसंघ सोडून ज्यावेळी तुमच्याकडे येतो ते आमच्या देखील शिवसैनिक म्हणून तुमच्याकडनं काही अपेक्षा आहे. आता आम्ही यायचं, आम्ही थांबायचं, आम्ही नुसतं मार्गदर्शन करायचं आणि निघून जायचं हे जर आम्ही केले तर संघटनेला ताकद मिळणार नाही ही आमची भावना असल्यामुळं आम्ही 2-2 दिवस जिल्ह्यामध्ये जाऊन राहतो.
मला धैर्यशील माने साहेबांचं देखील कौतुक केलं पाहिजे. मगाशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी थेट सांगून टाकलं की 5 तारखेला मी मुलाखती घ्यायला येणार. आता मुलाखती पुरतं फक्त शक्ती प्रदर्शन करू नका. आता पूर्वी आम्ही ज्यावेळी संघटनेच्या प्रमुख पदावर काम करायचो आणि एखाद्या जिल्हा प्रमुखाचं किंवा जिल्हाध्यक्षाची नेमणूक असायची तर 5-5 हजार लोक यायचे. पण एकदा काही जिल्हा प्रमुख नेमून झाला की ती संख्या जोडावायची आणि ती 500,000 वर यायची. मग विचारलं किंवा असं का, त्यावेळी स्पष्टपणे काही लोक सांगायचे की त्यावेळी आमची ताकद दाखवायची होती म्हणून आम्ही लोक आणली. मग ते उदारीवर पण आणायचे. म्हणजे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख करायचा असेल तर काँग्रेसमधनं देखील उदारीवर माणसं घ्यायची जायची ताकद दाखवण्यासाठी. तर तशी आपल्याला संघटना बांधायची नाही, तशा मुलाखती आपल्याला नको. जे प्रामाणिकपणानं काम करतायत, जे प्रामाणिकपणानं सामाजिक स्तरावर काम करतायत, 80% समाजकारण 20% राजकारणाचा माननीय वंदनीय बाळासाहेबांचा आदेश पुढे नेत आहेत, एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश पुढे नेत आहेत, अशा सर्व करतील. मी या निवडणुकीतला मानेसाहेब उल्लेख करतो. माझ्या मतदारसंघामध्ये पंचायत समितीला तिकीट द्यायची वेळ आली. मी सुरुवातीलाच सांगितलं की माझ्याकडे माझ्या मुलाला तिकीट द्या, माझ्या भावाला तिकीट द्या, माझ्या बहिणीला तिकीट द्या किंवा माझ्या बायकोला तिकीट द्या म्हणून माझ्याकडे आलात तर मी साहेबांकडे तुमची तक्रार करेन, तुम्हाला तिकीट मिळणार नाही. पण याचा परिणाम काय झाला, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 80% नवीन चेहरे आम्ही दिले आणि 80च्या 80% नवीन चेहरे हे निवडून आले. त्याच्यामध्ये 6 ते 7 रिक्षा चालवणारे ड्रायव्हर आहेत. म्हणजे रिक्षाचे मालक वेगळे आहेत पण ती रिक्षा दिवसावर घेऊन चालवणारे ड्रायव्हर आहेत. त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पंचायत समितीचे सदस्य झाले आहेत. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला जसं माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे रस्त्यावरून उचलून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवायचे, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब काम करतात. सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसाला लोकप्रतिनिधी बनवण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि फक्तच पंचायत समिती सदस्य बनवलं नाही तर ज्योतिताईंसारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या आमच्या एका महिला भगिनीला त्यांनी राज्यसभेचं खासदार केलं. हा देखील ऐतिहासिक निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला. मग अजून आपल्यासाठी काय करायचं. आज कदाचित तुमच्याकडे आमदार नसेल पण ज्योतिताईंच्या रूपानं खासदार तुमच्याकडे आहे. त्यांना देखील प्रशासनाचे प्रचंड अधिकार आहेत. मी देखील आज पोलीस तुमचे आयुक्त त्यांच्याशी बोललो, जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, महानगरपालिकेच्या आयुक्तांशी बोललो. जिथं जिथं तुम्हाला सहकार्य पाहिजे तिथं आम्ही नक्की सहकार्य करू. पण ते सहकार्य करण्यासाठी तुमची सहकार्यांची ताकद ही आमच्या मागे सगळ्यांच्या आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे ही उभी असली पाहिजे. त्याच्यामुळे जास्त वेळ मी तुम्हाला काही मार्गदर्शन करत नाही. 5 तारखेला पुन्हा एकदा धैर्यशील माने साहेब या मतदारसंघामध्ये येणार आहेत. म्हणजे त्यांना विचारलं ते पण म्हणजे 4 तारखेला दिवस मी थांबणार आहे आणि 4 तारखेला येऊन कशाला थांबणार आहेत ते पण त्यांना विचारून घ्या. त्यांचं म्हणणं असं आहे की जे काही लोक आपल्यापासून लांब आहेत असं त्यांना वाटतंय, काही लोक आपल्याकडे प्रवेश करणार आहेत असं त्यांना वाटतंय, त्या सगळ्या लोकांना धैर्यशील माने साहेब खासदारकी बाजूला ठेवून एक शिवसैनिक म्हणून जाऊन त्यांना भेटणार आहेत आणि त्यांना सांगणार आहेत की तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मानून आमच्या बरोबर सहकार्य करा. जे वरिष्ठ असतील त्यांना आशीर्वाद द्यायचा त्यांना विनंती करतील. अशा पद्धतीनं आपण सगळे काम करतोय. आणि म्हणून BLA आज जरी हजर नसले तरी मी मानतो की ते कागदावरचे BLA नाही. नक्की ना, कागदावरचे आहेत का? नक्की. किती उमेदवार लढले महापालिकेमध्ये? 60 जागा लढलेल्यापैकी किती हजर आहेत उमेदवार? किती आहेत? आता काउंट केलं तर 15 एक आहेत. बरं 16 झालं. काही लोक हा. आणि दुसरं एक आहे म्हणजे ते पण आम्ही मान्य करतो की ग्रामीण भागामध्ये BLAंची चळवळ ही जोरदार पद्धतीनं सुरू आहे. पण महाराष्ट्रातली सगळीच शहरं आहेत तिथं मात्र BLAंचा